आणि आता वळत लोकसभा निवडणूक प्रचार रणधुमाळींच्या हालचालींच्या आढाव्याकडे। लोकसभा निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या विशेष मुलाखतींचा खास कार्यक्रम मिशन लोकसभा पहा फक्त आमच्या टाइम टीव्ही महाराष्ट्रवर। आज मिशन लोकसभा मध्ये आपण बघणार आहोत शिवसेनेचे खासदार व लोकसभेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांची आमची रिपोर्टर नेहा पिंपळे हिने घेतलेली खास मुलाखत। नमस्कार, आपण पाहता टाइम टीव्ही महाराष्ट्र। आज आपल्या सोबत आहेत बुलढाणा मतदारसंघाचे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव। आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांच्या कुठल्या आणि कशा तयारी सुरू आहे। नमस्कार सर। नमस्कार सर, आज प्रत्येकच पक्षाचे काही ना काही जोरदार हालचाली सुरू आहेत याच्या निवडणुकांच्या। तसंच तुम्हाला आता उमेदवारी जाहीर झाली, तर आता भविष्यामध्ये तुम्हाला जनतेचे प्रतिनिधी म्हणून जनतेसाठी कुठले कार्य करणार तुम्ही? मी बुलढाणा जिल्ह्यामधील मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये 15 वर्षे आमदार म्हणून आणि त्यातली 3 वर्षे मी मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलं आणि 2009च्या निवडणुकीमध्ये मी लोकसभेची निवडणूक जिंकलो आणि गेल्या 5 वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व गावाशी मी अतिशय जवळून संपर्क ठेवला। जवळपास 1250च्या जवळपास गावं या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि आतापर्यंत या 5 वर्षात या सर्व गावामध्ये कमीत कमी 2 वेळा तर जास्तीत जास्त 5 ते 10 वेळापर्यंत सुद्धा मी स्वतः लोकांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो। त्यामुळे संपर्काच्या बाबतीमध्ये आमच्या मतदारसंघातल्या जनतेची कुठलीही तक्रार नाही। कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा मागच्या 5 वर्षाचा खासदार म्हणून खामगाव जालना रेल्वे मार्गाची जी आमची मागणी होती आणि गेल्या 100 वर्षाची ती मागणी आहे, पण अद्यापर्यंत रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये या जालना ते खामगाव या रेल्वे मार्गाचं नाव सुद्धा कधी समावेश झालं नव्हतं। म्हणून 2009-10च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये आम्ही या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर करून घेतला आणि जवळपास सन 11-12 मध्ये जालना ते खामगाव रेल्वे मार्गाचं सविस्तर अंदाजपत्रक हे रेल्वे मंत्रालयाला सादर केलं। जवळपास 1026 कोटी रुपयाचं ते अंदाजपत्रक आहे, पण केवळ रेल्वेचं विभाग हा तोट्यामध्ये असल्यामुळं किंवा केंद्र सरकार त्याला निधी देत नसल्यामुळं अद्यापर्यंत त्या कामाला पुढे गती मिळाली नाही। पण आम्ही राज्य सरकारला सुद्धा मागणी केली मुख्यमंत्र्यांकडे की राज्य सरकार जर त्या रस्त्याचा 50% भार उचलायला तयार असेल, खर्च करायला तयार असेल, तर तातडीनं 50%चा निधी केंद्रात रेल्वे विभाग द्यायला तयार आहे आणि त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत। या 5 वर्षात सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालं, बऱ्याचशा कामाला आम्ही पुढे गेलो, पण पुढच्या काळामध्ये जर त्या ठिकाणी आमचं सरकार आलं तर निश्चित खामगाव ते जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न हा आम्ही मार्गी लावू। त्यानंतरचा महत्त्वाचा विषय होता रेल्वेच्या संदर्भातला की विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे संत गजानन महाराजांची नगरी शेगाव, त्या शेगावला येणारा जो विदर्भाकडून म्हणजे नागपूर साईडनं अकोल्याकडून येणारा जो मुख्य रस्ता होता त्याला मध्य रेल्वेचं क्रॉसिंग होतं आणि त्या ठिकाणी दर 10 ते 15 मिनिटांनंतर 15-20 मिनिटांसाठी रेल्वेची वाहतूक जास्त असल्यामुळं, वर्दळ जास्त असल्यामुळं ते रेल्वे गेट बंद व्हायचं, प्रवाशांना खूप त्रास व्हायचा, रस्ता जॅमिंगचे प्रकार घडायचे, ॲक्सिडेंट व्हायचे आणि म्हणून तातडीनं मागच्या 5 वर्षामध्ये मी प्रयत्न करून 33 कोटी रुपयाचा तिथला उड्डाण पूल मंजूर केला आणि आज जवळपास त्याचं 75% काम पूर्ण झालेलं आहे। येत्या काही महिन्यातच तो उड्डाण पूल पूर्ण होणार आहे की ज्याच्यामुळं शेगावमध्ये जी दररोज हजारो भाविकांची भक्ती असते आणि शेगावमधल्या उत्सवाला जे लाखो भाविक त्या ठिकाणी येतात, निश्चित त्यांची त्या ठिकाणी होणारी कोंडी ही थांबणार आहे। ही 2 मोठी कामं केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे। त्यानंतर मग जिल्ह्यामधले पाणी पुरवठ्याची कामं असेल, शेगाव नगरी पाण्याची मोठी अडचण होती, ती योजना पूर्ण व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि वाण प्रकल्प म्हणजे आधुनिक पद्धतीनं म्हणजे ज्याला आपण ग्रॅव्हिटीनं वाण धरणाचं पाणी शेगावमध्ये आणलं की ज्या नळ योजनेला पाणी पुरवठा करत असताना विजेचं 1 रुपयाचं सुद्धा बिल येणार नाही, ग्रॅव्हिटीनं ते पाणी शेगाव नगरीला मिळणार आहे आणि ती योजना आता कार्यान्वित झालेली आहे। ही योजना करत असताना स्थानिक गजानन महाराज संस्थांचा त्याच्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे की त्यातली 10% लोकवर्गणी ही स्वतः गजानन महाराज संस्थांनी त्या ठिकाणी भरली आणि आज शेगावचा मोठा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। त्यानंतर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील जवळपास 140-45 गावां हे खार पानपट्ट्यात येतात आणि ते क्षारयुक्त पाणी पिल्यामुळं तिथल्या अनेक लोकांना किडनीचे आजार झालेले आहेत।
म्हणजे अगदी तरुण मुलं मुली सुद्धा किडनीच्या आजारानं मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाणी कुठूनही दुरून न्यायचं म्हटलं तर ते शक्य होत नव्हतं आणि म्हणून तिथले जे आमचे युतीचेच खासदार आमदार आहेत, आमदार संजय कुटे, त्यांच्या सर्व मदत घेऊन त्यांच्या सहकार्यानं त्यांच्या पुढाकारानं आम्ही 140 गावची त्या वान धरणावरून नळ योजना मंजूर केली आणि ती 140 गावांना सुद्धा ते ग्रॅव्हिटीनं पाणी मिळणार आहे. म्हणजे तिथे सुद्धा विजेचा खर्च येणार नाही. म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतील आणि PM-JSYच्या माध्यमातून अनेक जी गावं जोडल्या गेलेली नव्हती अशा अनेक गावाला आम्ही रस्ते दिलेत, कुठे आम्ही मोठमोठे पूल बांधलेत आणि काही रस्त्यांचं अपग्रेडेशन केलं आणि रस्त्याचे प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी मार्गी लावले. आणि खासदार निधी माझा 100% आज रोजी खर्च झालेला आहे. मला 19 कोटी रुपयाचा खासदार निधी या 5 वर्षामध्ये मिळाला आणि मागील खासदाराचा जवळपास 1 कोटीच्या जवळपास निधी शिल्लक होता. अशा 20 कोटीपेक्षा जास्त खासदाराच्या विकास निधीतून कामं आज आमची काही पूर्ण झालेली आहेत आणि सगळी कामं आता प्रगतीपथामध्ये. म्हणजे जवळपास असं विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही आम्ही काटकसर केलेली नाही. जाणीवपूर्वक लक्ष देऊन लोकांच्या गरजा ओळखून लोकांची आवश्यकता पाहून जी जी त्यांना आवश्यक असणारी कामं करण्याचा खासदार म्हणून मी 5 वर्ष मनापासून प्रयत्न केला. त्यामुळं मी समाधानी आहे आणि निश्चित माझे सर्व मतदारसंघातले लोक सुद्धा केल्यानंतर आम्ही पाहतो एक खासदार म्हणून आम्ही केलेल्या कार्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं. सर, तुम्ही तुमच्या पक्षाकडनं जनतेचे प्रतिनिधी म्हणून जनतेला कुठले आवाहन करू इच्छिता? खरं म्हणजे मी माझ्या पक्षाच्या वतीनं एवढंच आवाहन करू शकेल की शिवसेना पक्षाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची आम्हाला धार आहे. त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही गेल्या 1987 पासून या शिवसेना पक्षामध्ये आम्ही काम करतो आणि हा पक्ष असा आहे की या पक्षामध्ये कधी जातपात धर्म कधी पाहिल्या जात नाही. प्रखर राष्ट्राभिमान जोपासण्याचं किंवा जोपासायला लावण्याचं काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेले आहे आणि ती शिकवण त्यांनी आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून शिवसेनेचा मी आज जिल्ह्याचा संपर्क प्रमुख आहे आणि जिल्ह्याचा खासदार आहे. या नात्यानं या पक्षाचा चांगला तळागाळापर्यंत हा पक्ष आम्ही नेऊन पोहोचवलेला आहे. निश्चित या पक्षाची आमची ताकद चांगली आहे. आमच्याजवळ कार्यकर्त्याची फार मोठी फौज आहे आणि कॅडरचा पक्ष एकमेव या जिल्ह्यामध्ये आहे. आणि म्हणून लोकांनी सुद्धा पुढच्या काळामध्ये या शिवसेनेला आपलं चांगलं सहकार्य करावं. कारण की शिवसेना हा NDAचा घटक पक्ष आहे आणि निश्चितच शिवसेनेच्या माध्यमातून नरेंद्र मोदीला पंतप्रधान करण्यासाठी या जिल्ह्यातली सगळी लोक शिवसेना, भारतीय जनता पक्ष, RPI, स्वाभिमानी पक्ष आणि RSP या आमच्या महायुतीच्या मागं जोरदारपणानं त्यांनी ताकद उभी करावी अशी मी लोकांकडून अपेक्षा व्यक्त करतो. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फक्त भूलथापांना बळी न पडता फक्त जे लोकांसाठी खरंच काहीतरी करण्यासाठी पुढे या आणि सर्व लोकांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. आपण त्याच्यासोबत असेच राहू. तुम्ही पाहता टाइम TV महाराष्ट्र.